एकीकरण समितीचे अधिकृत खासदारकीचे उमेदवार महादेव पाटील यांची आज रविवार दक्षिण भागातून मोटारसायकल प्रचार रॅली काढण्यात आली होती। यामध्ये समितीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते। महादेव पाटील यांचा विजय असो अशा घोषणा देत ही रॅली शहापूर वडगाव असा परिसर करत अनगोळ येथे समाप्त झाली। यावेळी या ठिकाणी मान्यवरांचे समितीला मतदान करण्याच्या दृष्टीने भाषणे होऊन मराठी माणसाला जागृत करण्यात आले। मराठी माणसावर झालेला अन्याय होत असल्याने हा दूर होण्यासाठी महादेव पाटील यांना विजयी करा अशा घोषणा देत या रॅलीमध्ये मनापासून कार्यकर्ते सहभागी झाले होते। सकाळी 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत बेळगाव शहर, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव या भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचंडची दुचाकी रॅली आज या ठिकाणी निघाली आणि आता त्यांच्या कार्याध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आजची ही रॅली ही स्वाभिमानी रॅली होती, स्वतःच्या हिमतीवरती काढलेली रॅली होती, पैसे देऊन आलेली रॅली नाहीये हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतोय। आणि उद्याच्या 7 तारखेला घागरीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण भरभरून मतं महाराष्ट्र एकीकरण समितीला दिली पाहिजेत। त्यासाठी मी या ठिकाणी आशीर्वाद मागतोय, जास्त काही बोलणार नाही। या ठिकाणी बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा मनोगत आपल्याला ऐकायचं आहे आणि मी थोडक्यात माझं मनोगत या ठिकाणी थांबवतोय। पुन्हा एकदा आशीर्वाद मागतोय आणि येत्या मंगळवारी सकाळी 7 वाजता आपण मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती जाऊन आपण मतदान केलं पाहिजे, घागरीला मतदान केलं पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान केलं पाहिजे। इतकंच बोलतोय आणि मी माझे विचार या ठिकाणी थांबवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्या प्रश्नांची मालिका सुरू होते। मराठी माणसाची गळचिपी फक्त भाषेच्या माध्यमातून होते अशी नाहीये। बेळगाव शहरावर ज्या पद्धतीनं कन्नड राजवटीचा वरवंटा सुरू आहे त्यातून आपल्या उद्योजकांना होणारा त्रास, व्यापाऱ्यांना होणारा त्रास आणि त्याहीपेक्षा होणारा शेतकऱ्यांना त्रास अत्यंत मोठा आहे। आमच्या पत्रकार मित्र आता बेळोजी मला मगाशी म्हणाले की आता बायपास रोड असेल किंवा हलगा बायपास असेल किंवा रिंग रोड असेल या माध्यमातून मराठी शेतकरी जे आहेत, मराठा बांधव आहेत, यांची शेती उद्ध्वस्त होणार आहे। शेतकऱ्याची जर शेती गेली तर शेतकरी जगणार कसा? एकीकडे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याची शेती ताब्यात घ्यायची, अशा प्रकारचे कायदे करायचे आणि शेतकऱ्याला रस्त्यावर आणायचं। आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता नवीन राजमार्ग या भाजप सरकारने घेतलेला आहे, शक्तीपीठ त्याला नाव दिलेलं आहे। आता जवळपास महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यामधली सगळी जी देवस्थान आहेत ती एकमेकाला रस्त्यांनी जोडलेली आहेत आणि या रस्त्याला आता नवीन एक नाव दिलेलं आहे, शक्तीपीठ नावाचं गोंडस नाव दिलेलं आहे। आणि या गोंडस नावाखाली महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 ते 7 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची लाखो हेक्टर जमीन ताब्यात घेण्यासाठी हे सरकार आता पुढे येत आहे। अरे आमच्या शेतकऱ्याला भाकरीचं पीठ मिळायचं मुश्किल झालेलं आहे आणि याला शक्तीपीठाची आठवण होत आहे। काल परवा आपल्या इथं मनोज जरांगे दादांचा सभा झाली आणि त्या सभेमधनं आपल्या मराठी माणसांचा, मराठा समाजाचा हुंकार बाहेर पडला। आज सीमा भागाचा जर विचार केला तर सीमा भागामध्ये आमच्या राज्यामधली जरी 74% मराठा शेती करत असतील तर या सीमा भागामध्ये जवळपास 90% कुटुंब ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत। आणि या शेतकरी शेतीची अडचण झालेली आहे, हमी भावाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, नोकरीचा प्रश्न तर भेडसावत आहे आणि अशा वेळेला सर्वात महत्त्वाचा म्हणजे सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे। आपल्या मराठा समाजाच्या किंवा मराठी बांधवांच्या मुलांची लग्न सुद्धा होत नाहीत, म्हणजे शेती अडचणीत आल्यामुळे आपले सगळे घटक अडचण झालेले आहेत। सीमा प्रश्न सोडवायचा राहिला बाजूला आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे इथे परवा आले, 3 का 4 ठिकाणी मला वाटतं ते सभा घेऊन गेलेले आहेत
एकनाथराव शिंदेना मला या सभेच्या निमित्तानं प्रश्न करायचा आहे, तुम्ही असला कपाळ करंडेपणा का करता? अरे एका बाजूला तुम्ही शिवसेना फोडली, बाळासाहेब ठाकरेंच्या घरामध्ये 2 शिवसेना फोडून 2 गट निर्माण केले. तुम्ही 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेला आणि भाजप बरोबर सत्ता निर्माण केला. आणि हेच एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाठीमागे बॅनरवर लावतात आणि आपल्या पक्षाचं राजकारण करतात. मग तुमची प्रादेशिक अस्मिता, ज्या सीमा प्रश्नावर शिवसेना मोठी झाली, शिवसेनेचे नेते मोठे झाले, त्यांना मला आता प्रश्न करायचा आहे की तुम्ही इथे येऊन या सर्व मोठ्या पक्षांना, काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, यांना सपोर्ट व्हावा अशा प्रकारची भूमिका तुम्ही इथे घेताय. असला नालायकपणा तुम्ही का करतात? म्हणजे मराठी माणसाची गळचिपी एका बाजूला होत असताना अशा घटकांना तुम्ही पाठिंबा देता आणि महाराष्ट्रात जाऊन तुम्ही प्रादेशिक अस्मितेची आणि मराठी अस्मितेची भाषा करता. लाजा वाटत नाही तुम्हाला? कशाला तुम्ही इथे येता? इथल्या माणसाला अडचणीत आणण्यासाठी, अशा प्रकारचं राजकारण करण्यासाठी मुळात तुम्ही येता इथं आणि आमच्याच माणसांच्या विरोधात या सर्व भांडवलदारांना एकत्र आणता आणि आमच्या माणसांच्या घरावर, आमच्या शेतकऱ्याच्या घरावर, आमच्या मराठी माणसाच्या शेतीवर वरवंट आणि बुलडोजर फिरवायची भाषा करताय. हे बरोबर नाही आहे. येणारा काळ खूप कठीण आहे आपल्यासाठी, जर त्याहून आणि कठीण आहे. कारण आपल्याला भाषिक अल्पसंख्याकांचा दर्जा जो आहे, ज्या राज्यघटनेने दिलेला आहे, ती राज्यघटना सुद्धा आपल्या अडचणीत आलेला आहे. यावर सुद्धा आपण लक्ष वेधणं गरजेचं आहे. परवा मनोजदादा जरांगे आले, त्यांनी बऱ्याच प्रश्नांचा ओप आपल्या सभेमध्ये केलेला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. हाही मुद्दा महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांची पोरं आरक्षणाच्या मुद्द्यावर काय एकत्र आली? ज्या शेतीवर आमचं पालन पोषण होत होतं, ती शेती उद्ध्वस्त झाली, पर्यायाने आमची पोरं उद्ध्वस्त झाली आणि आज त्या पोरांना नोकरी नाही, हाताला काम नाही, एकीकडे शिक्षणात आरक्षण नाही, नोकरीमध्ये आरक्षण नाही. अशा वेळेला बेचैन झालेली आमची मुलं वेगवेगळ्या कामाला लागतात, वेगवेगळ्या धंद्याला लागतात, नादाला लागतात आणि आमचे संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सगळे प्रश्न आपण हाती घेतले पाहिजेत. आज आपण आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्न आम्ही उचलून धरलेला आहे. काजूचा आज बेळगाव जिल्ह्यात आणि खानापूर तालुक्यात काजूचं खूप मोठं क्षेत्र आहे. काजूच्या हमीभावाचा प्रश्न आहे. काजूचा दर परदेशातून वारेमापपणे परदेशी माल इथं मागवला जातो आणि परदेशी माल एवढा मागवल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची काजू खरेदी केली जात नाही. ती काजू नाडवली जाते, घरी पाडली जाते आणि दर पडल्यानंतर काजू खरेदी केली जाते. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला अडचणीत आणायचं धोरण या केंद्र सरकारनं आणलेलं आहे. आयात निर्यातीचं धोरण जे आहे, त्यातून आमचा कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, मी निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्र फिरतो, हे सगळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. म्हणजे शेतीला अडचणीत आणायचं, शेतकऱ्याला अडचणीत आणायचं, या जमिनी सगळ्या कारखानदारांच्या, मोठ्या मोठ्या भांडवलदारांच्या घशात घालायचं आणि आमचा 12 पिढ्यांचा संसार तुम्ही उद्ध्वस्त करायचा. अशा प्रकारचं राजकारण आता बेळगावमध्ये आपण चालायला द्यायचं नाही. हा लढा, हा संघर्ष हा निवडणुकीच्या माध्यमातून उभा राहत असतो, पण निवडणुक्या झाल्यानंतर पुन्हा आपण आपापल्या घरी जातो, आपापल्या कामात म्हणतो, आपले प्रश्न असतात. स्वाभाविकच आहे, स्वाभाविकच आहे. आपण आपल्या जगण्याचे प्रश्न आपल्या याहीपेक्षा मोठे आहेत आणि म्हणून आपण तिकडे लक्ष देतो. पण हे देत असताना ज्या माय मराठीनं आपल्याला आपल्या इतक्या पिढ्यांचं कल्याण केलेलं आहे, जी मराठी आमच्या ज्ञानेश्वरांची, जी मराठी आमच्या तुकोबांची आणि ज्या मराठीच्या माध्यमातून आमच्या शिवरायांचं स्वराज्य निर्माण झालं, संभाजी महाराजांचा पुतळा इथं मी बघितला, हा झाकलेला आहे. हे काहीतरी इथल्या सरकारने त्याला परवानगी दिलेली आहे, हे सुद्धा काम अर्धवट पडलेलं आहे. म्हणजे कशा प्रकारे आमच्या स्वराज्याचा संकल्पाचा विचार, स्वराज्याचा विचार, रयतेचा विचार हे सरकार भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो, कशा प्रकारे हरताळ त्याला पासत आहे या निमित्तानं आपल्याला दिसत आहे. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो लढा आहे, हा लढा कायमपणे आपण सातत्याने पुढे नेणं गरजेचं आहे. आणि यासाठी लागणारी जी ताकद असेल, खरं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं जे नेते आमच्या महाराष्ट्रातून इथं आले, विधानसभेच्या वेळेला सुद्धा काही लोक आले, आपण त्यांना हुसकावून लावलं, इथून पळून गेले. हीच परिस्थिती खरं म्हणजे एकनाथराव शिंदेची आपण करायला पाहिजे होती, पण ती वेळ टळून गेलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ही माणसं कशा निमित्तानं इथे येतील? एक सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा राजकीय कार्यक्रम असेल तर त्यांना इथं आपण येण्यासाठी मज्जाव करायचा. कारण आपण महाराष्ट्रात मराठीची भाषा बोलता, महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावर राजकारण करता नव्हे, या एकीकरण समितीच्या प्रश्नावर, सीमा प्रश्नावर तुम्ही मोठे झाला आणि आज तुम्ही कपाळ करंडेपणा करता आणि इथे येऊन आमच्याच माणसांच्या विरोधात बोलता. अशा प्रकारचं राजकारण चालत आहे. आपले उमेदवार सामान्य कुटुंबातील आहेत. उमेदवारांची माहिती आहे अगोदर मी घेतली होती, पण आज मला आल्याला कळाली की सामान्य व्यापारी आहेत, सामान्य कुटुंबातील आहेत. आपण मराठी लढा, मराठी माणसाचा लढा, मराठा माणसाचा लढा हा जीवन ठेवण्यासाठी आपण त्याला उभा केलेला आहे. त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण ठामात आणि म्हणूनच ही रॅली आज सकाळपासून इतक्या भर उन्हात सुद्धा तुम्ही अत्यंत उत्साहानं आणि त्वेषानं
आपण जोरदारपणे घोषणा देतोय आपल्या सीमा प्रश्नाच्या असतील किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या असतील आणि याच्या माध्यमातून आपण हा लढा पुढे न्यायचा आहे. आज इथं आपले उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह आहे घागर, ही मतांची घागर आपण त्यांना द्यायचं आहे. आपण किती आहोत याहीपेक्षा आपण एकत्र आहोत याला अत्यंत महत्व आहे, लक्षात ठेवा. याला अत्यंत महत्व आहे. आपण एकत्र आहोत आणि आपण एकीचं बळ आपण कधी ना कधी दाखवू. हा लढा संपणार आहे, आपल्याला संपवायचा आहे. तो संपण्यासाठी ही जी लढाई आहे, मगाशी मी सांगितलं, न्यायालयामध्ये केव्हा ताकद मिळेल, ज्या वेळेला इथं आपण संघर्ष जमिनीवरचा चालू ठेवू. आपण सरकारला अडचणीत आणू, सरकारला आपलं उपद्रव मूल्य जे आहे हे सातत्याने दाखवत राहू. त्यावेळेला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल आपल्या प्रश्नाकडे लक्ष देईल आणि त्यावेळेला तो प्रश्न सुटेल. आज लोकसभेच्या निमित्तानं भरपूर आश्वासनं सुरू आहेत आणि या आश्वासनांची खैरात सुरू आहे. काँग्रेस असेल भाजप असेल, भाजपनंतर आश्वासनं काय अशी वाऱ्यासारखी आश्वासने दिली आहेत आणि भाजपचा भ्रष्टाचार तुम्हाला माहितच आहे. त्या भ्रष्टाचाराला बोलायची गरजच नाही, कारण त्यांच्या भ्रष्टाचाराची गटरगंगा आता भरलेली आहे आणि आता ते जाणार आहेत. पण ते जात असताना सुद्धा त्यांनाही घालवायचं आपल्याला काम करायचं. चुकून आपण भारतीय जनता पक्षाला आपण अजिबात मदत होईल अशा प्रकारची कोणतीही कृती आपण करायची नाही. त्यामुळे आपली मतं, आपला उमेदवार, आपला संघर्ष हा 65 वर्षाचा संघर्ष आपण जीवन ठेवायचा आहे. याही पुढे ही चळवळ जिवंत राहावी. मराठी माणसाचा लढा सातत्याने पुढे जावा.